बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। तुमचे प्रश्न हे टोकदार निश्चित असणार आहे आणि त्याची मला सवय आहे, परंतु आज हा पदभार मी घेतला त्यानंतर पहिले आपण सिडको समजून घेऊया। सिडकोचे काय प्रोग्राम आहेत, आता यानंतरच तातडीने माझी बोर्ड मीटिंग आहे आणि सर्व बाबी समजून घेऊन मी असं ठरवलेलं आहे की आपल्या कार्यकालमध्ये जे काही प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी सर्वात पहिल्यांदा असणार आहे ती सर्वसामान्य माणसाची। त्यांना जे काही अडचणी असेल तर त्याला प्रायोरिटी फर्स्ट असणार आहेत। त्यानंतर ज्या सिडकोकडे काही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याला रिपेअर करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत। गैरसमज तून निर्माण झालेले काही प्रश्न किंवा त्यांच्या कामामध्ये असं जर त्यांना साहजिक काही वाटत असेल की कामामध्ये अडचण येते किंवा लेंदी प्रोसिजर आहे किंवा काही ज्या बाबी ज्या आपल्याला तातडीने सॉल्व्ह करता येईल, सॉर्ट आउट करता येईल, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही, ही भूमिका सिडकोची असणार आहे। सुदैवाने मी या संस्थेमध्ये आता आज अध्यक्ष म्हणून आलो, तिथलचे सर्व अधिकारी असीम गुप्ता असेल त्यांच्याबरोबर माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे पूर्वी, पण एमडी असतील, जॉईंट एमडी असतील, ढोले असतील, हे सर्व लोक यांच्याबरोबर असलेला एक संपर्क अधिकारी आणि अध्यक्ष हे नातं न ठेवता एक मित्रत्वाचं नातं ठेवून आपल्याला हा सिडको ही आपली नाही तर सर्वसामान्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा युटिलाइज आपण त्यांच्यासाठी करायचा आहे, या भावनेतून आम्ही काम करायचा प्रयत्न करू। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।